आत्ताच मी काही व्हिडिओ बघितले, काही रिपोर्टरच्या बातम्या बघितल्या आणि त्यामध्ये काही ठेवीदारांनी तक्रार केलेली आहे की भाग्यलक्ष्मीचे चेअरमन यांचे कडूभाऊ काळे हे मामा आहेत आणि त्यांनी जबाबदारी घ्यावी, असे काही व्हिडिओ मी बघितले त्यांनी निवेदन देताना। खरं तर ह्या ठेवीदारांना माझी विनंती आहे, तुम्ही कधीही ठेवताना आमच्या टीमसोबत, आमच्या एखाद्या शाखाधिकारीसोबत, आमच्या संचालकासोबत किंवा माझ्यासोबत कधी चर्चा केली नाही का हे तुमचे नातेवाईक आहेत, आम्ही तिथे व्यवहार करावा का? पहिला प्रश्न। दुसरा, त्यांचा आमचा 10 वर्षापासून कुठलाही संबंध नाही, ते आमच्या कोणत्याही सुखादुःखाच्या कार्यक्रमात नाही, आम्ही त्यांच्या सुखादुःखाच्या कार्यक्रमात नाही। अजून पुढं त्यांचं म्हणजे स्वतःचं किंवा त्यांच्या नातेवाईकाचं कोणी जवळच्या आमच्या नागेबाबा मल्टीस्टेटमध्ये अकाउंट नाही, त्यांच्या संस्थेचं सुद्धा अकाउंट नाही, त्यांचा आमच्याकडे 1 रुपया नाही किंवा आमचा त्यांच्याकडे नाही, इतर काही देणं घेणं नाही, कार्यक्रमाला नाही, कशाला नाही, इथे कुठं राहतात हे पण मला माहीत नाही, कुठेच आमचा संबंध नाही। परंतु आज तुमचे रक्कम समजा गुंतली, त्याबद्दल मला पण वाईट वाटतं, पण त्यासाठी तुम्ही मला विनाकारण मध्यस्थी नका घेऊ। मग ह्यांचं आहे बा, हे असं करा किंवा तुम्ही आम्हाला ट्रोल करता, ते चुकीचं आहे। तुम्ही खरोखर मला विचारलं असलं, एकही माणूस असला त्याची जबाबदारी मी घेईन का नाही, मला विचारलं होतं का आम्ही कडूभाऊ काळ्यांना भेटलो होतो, आम्ही व्यवहार करावं का? बरं साधी गोष्ट, त्यांच्या उद्घाटनाला कुठं आहे का आम्ही? नागेबाबा संस्थेमध्ये सगळीकडे कडूभाऊ काळ्यांचा फोटो आहे, प्रत्येक ठिकाणी त्यांनी शब्द दिलेला आहे, नीतीने वागणं, विश्वासाला जपणं। जर आमचे नातेवाईक असते तर आम्ही त्यांच्या उद्घाटनाला गेलो असतो, त्यांच्याबद्दल काही बोललो असतो, आमच्या एखाद्या कार्यक्रमाला ते आले असते। असं कुठेही झालेलं नाही किंवा नाही, त्यामुळे विनाकारण माझ्यासारख्याला का आम्ही आता गेले 25 वर्ष काम करतो, एकही कुणाची तक्रार नाही, माझा ठेवीदार सुरक्षित आहे, माझा कर्जदार सुरक्षित आहे, माझे कर्मचारी सुरक्षित आहे, हे सगळं चांगलं चाललेलं असताना विनाकारण चांगल्या संस्थेला गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये, ही माझी विनंती आहे। कारण जे चाललंय ते चांगलं चाललंय, तुम्ही ठेवलंय, तुम्ही कायदेशीररित्या लढा, मी तुमच्यासाठी उपोषणाला तयार आहे, ठेवीदारांच्याच बाजूने, आज बी उद्या बी। कोणत्याच संस्थेवाल्याला वाटत नाही ठेवीदारांचं नुकसान व्हावं, त्यातलं आम्ही तर फेडरेशनचे संचालक आहोत, त्याच्यामुळं आम्ही तुमच्यासोबत आहे ठेवीदारांच्या, पण तुम्ही योग्य पद्धतीने आंदोलन करा, तुमच्यासोबत आहे, त्याची शहानिशा करा, खरंच पैसे कुठं गेलेत, काय झालं आहे, कोणीतरी चुकीची माहिती सांगतं का नाही आम्ही नागेबाबात पैसे ठेवले होते, तुम्ही या चेक करा, तुम्ही काही तज्ज्ञ माणसं असतील त्यांनी पाहिलं पाहिजे का बाबा खरं त्यांचा व्यवहार आहे का? आणि खरं तर सगळ्याला माहीत आहे त्यांचा ना आमचा संबंधच नाही, तरीसुद्धा कोणीतरी शुभचिंतक त्यांना चुकीची माहिती देतो आणि ही बिचारी मंडळी आम्हाला ट्रोल करण्याचा प्रयत्न करतायत। तर हात जोडून विनंती आहे, आमचं व्यवस्थित चाललं आहे, आम्हाला कृपया ट्रोल करू नका, मी तुमच्यासोबत आहे 100%, फेडरेशनसह आम्ही तुमच्यासोबत आहोत का तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे। खूप खूप धन्यवाद।